नमस्कार. चमत्कार. लेखक अनामिक. अभिवाचन अनुराधा कर्वे. पहिली गोष्ट. एका कंपनीची नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला पार्टी आणि लॉटरी काढण्याची परंपरा होती. लॉटरीचे नियम असे होते. प्रत्येक कर्मचारी 100 रुपये देऊन फंड तयार करायचा. कंपनीत 300 लोक होते, म्हणजे एकूण 30,000 रुपये जमा होऊ शकत होते. जो जिंकायचा त्याला सगळी रक्कम घरी न्यायची परवानगी होती. लॉटरी काढायच्या दिवशी ऑफिसमध्ये उत्साही वातावरण होतं. प्रत्येकानं आपलं नाव चिठ्ठ्यांवर लिहिलं आणि लॉटरी बॉक्समध्ये टाकलं. मात्र एका तरुणानं नाव लिहिताना थोडीशी द्विधा मनस्थिती झाली. कारण त्याला माहीत होतं की कंपनीच्या सफाई करणाऱ्या बाईंच्या आजारी आणि अशक्त मुलाला नवीन वर्षाच्या पहाटे शस्त्रक्रिया होणार होती. पण त्यांच्याकडे त्या शस्त्रक्रियेचे पैसे नव्हते. त्यामुळे त्या खूपच चिंताग्रस्त होत्या. त्यामुळे जरी त्याला माहीत होतं की जिंकण्याची शक्यता कमी आहे, फक्त 3%, तरीही त्या तरुणानं चिठ्ठीवर सफाई करणाऱ्या बाईंचं नाव लिहिलं. तणावाचे क्षण आले. बॉसने लॉटरी बॉक्समध्ये हात घातला आणि शेवटी एक चिठ्ठी काढली. तरुणांनी मनातल्या मनात प्रार्थना केली. सफाई करणाऱ्या बाई जिंकाव्यात असं त्याला वाटत होतं. आणि आश्चर्य, चमत्कार घडलाच. जिंकणारं नाव सफाई करणाऱ्या बाईंचं होतं. ऑफिसमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आणि सफाई करणाऱ्या बाई धावून स्टेजवर गेल्या पुरस्कार स्वीकारण्यासाठी. त्यांना अश्रू अनावर झाले. त्या म्हणाल्या, मी खूप नशीबवान आहे. या पैशामुळे माझ्या मुलाची शस्त्रक्रिया आता होऊ शकते. पार्टीच्या सुरुवातीला हा चमत्कार. विचार करताना तरुण लॉटरी बॉक्सकडे गेला. त्यांनी एक चिठ्ठी काढली आणि उघडली. चिठ्ठीवर देखील सफाई करणाऱ्या बाईचंच नाव होतं. तो तरुण आश्चर्यचकित झाला. त्यांनी आणखीन 10 चिठ्ठ्या काढल्या. जरी हस्ताक्षर वेगळं होतं तरी नाव सगळ्या चिठ्ठ्यांवर तेच होतं, सफाई करणाऱ्या बाईचं. तरुणाच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्याला कळून चुकलं की जगात चमत्कार होतात, पण चमत्कार स्वर्गातून पडत नाहीत. ते लोकांनी स्वतः तयार करायचे असतात. दुसरी गोष्ट. एका दुपारी मी माझ्या मित्रासोबत उपनगरात फिरायला गेलो. अचानक फाटक्या कपड्यातला एक म्हातारा आमच्याकडे आला. त्याच्या हातात काही हिरव्या भाज्या होत्या. त्या दिवशी त्याच्या भाजीचा फारसा खप झाला नव्हता. पानं पिवळसर आणि कीड खाल्लेली दिसत होती. पण माझ्या मित्रानं काही न बोलता 3 पिशव्या घेतल्या. म्हातारा लाजत सांगू लागला, ही भाजी मीच उगवली आहे. काही दिवसांपूर्वी पाऊस पडला आणि भाज्या भिजल्या. त्या कुरूप दिसतायत, क्षमा करा. म्हातारा निघून गेल्यावर मी मित्राला विचारलं, तू खरंच ही भाजी शिजवणार आहेस का? त्याला नाही म्हणायचं नव्हतं. ही भाजी आता खाण्यायोग्य नाही. तर मग तू ती का विकत घेतलीस? मी विचारलं. तो म्हणाला, कारण ही भाजी कोणीच विकत घेणार नाही. जर मी ती विकत घेतली नाही तर म्हाताऱ्याला आज कोणताही पैसा मिळणार नाही. माझ्या मित्राच्या विचारशीलतेची आणि कळकळीची मी प्रशंसा केली. त्यामुळे मी त्या म्हाताऱ्याला गाठलं आणि त्याच्याकडून काही भाजी विकत घेतली. म्हातारा आनंदाने म्हणाला, मी आज दिवसभर ती विकायचा प्रयत्न केला, पण कुणी घेतलंच नाही. तुम्ही दोघांनी ती विकत घेतली, त्यामुळे मला 4 पैसे मिळाले. खूप खूप धन्यवाद. खाण्यायोग्य नसलेल्या काही भाज्यांनी मला एक महत्त्वपूर्ण धडा शिकवला. जेव्हा आपण हलाखीच्या परिस्थितीत असतो तेव्हा आपण आशा करतो की चमत्कार घडेल. पण जेव्हा आपण सक्षम असतो तेव्हा आपण चमत्कार घडवण्यास तयार असतो का?